वैभव. पहिल्या षटक पहिला गोलंदाज आपण पाहतो संकेत. पहिला चेंडू शेवटच्या चेंडूवरती वैभवने षटकार टोकला. धावसंख्या 25 वरती नेली होती. 26 धावांचं लक्ष इथे गाठायचे. 8.45च्या सरासरीने चालायचे. शपल झाला. टॅप केला चेंडूला. इथे डायरेक्ट हिट जरूर झालंय. फलंदाज आपण पाहतो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. कबीर भाई अत्तरी त्या ठिकाणी तैनात आहेत पंचाच्या भूमिकेत. त्यांच्या सोबत आपण पाहतो मिस्टर हॅरी. त्यांचे डिसिजन लय भारी. हाइट कम उनकी फाइट ज्यादा. मिस्टर हॅरी. अफलातून चेंडू. जर यांच्याकडे आपण पाहतोय गोलंदाज राहुल आहे तर इकडे संकेत आहे. साडे आपण पाहतोय चांगला चेंडू. संकेतची चांगली कामगिरी आपण पाहतो. एसटीच्या पाठी मग प्रियेश लाजवाब चालाक ब्रो. 4 चेंडू त्याच पद्धतीने चाललेत. इथे थोडासा शॉट ठेवला. चेंडूला खिचला आणि त्यावरती निरकला पारकला आणि राकेशने त्यानंतर ठोकला. 6 धावांसाठी षटकार. त्यांनी पण आयवा जेल घेतलाय ना ओरिजिनल. या लगेच आयवा जेल वाले लगेच या. 100 रुपये तुम्हाला भेटतील. लगेच यायचे. लाजबाब. इकडे आयवा जेल घेतला तिकडे एसटी रक्षकाने झेल पकडला. हे लवकर इकडे. म्हणजे वंजारपेठे बसून इथे येण्याचा खर्च सुटला आमचा. पापा द्या 100 रुपयाचा पारितोषिक द्या तिकडे. जबरदस्त. असे 4-5 घे. उद्या आराम. सुट्टी करायची ना. कामावरती जायचं नाही. 500-700 भेटले बस झाले. दिवसाची हजेरी सुटली. नितेश तरी रात्रभर जागला तरी 1000 भेटत नाही. तर जाऊया आपण. नितेश तरी म्हटलो. राकेश बाद झाला. नवीन फलंदाज त्याची जागा घ्यायला मैदानात रवाना झाला. उमेश जामखरे. समीर माळी आणि उमेश जामकर ही जोडी मैदानावरती पाहतो. राकेश पाटील माघारी परतलाय. निकिता एंटरप्राइजेस चेतन शेठ मेनविने पुरस्कृत किंग बडुआ B+ हा संघ आपण पाहतोय. फाइट करतोय. चेंज द गेम वंजारपाडा B+ संघ आपण पाहतोय. सात धावा आपण पाहिला गेल्या. पहिल्या षटकात 7 होत्या. 26 धावांचं लक्ष आपण पाहतोय. 7 धावा आपण पाहिल्या गेल्या. 12 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुमार. बुम बुम बुमराह. चांगला चेंडू. नाव असंच ना ठेवलं. चेंज द गेम वंजारपाडा B. बाद चेंडू आपण पाहतो. 11 चेंडूचा शिल्लक. 19 धावांची गरज. गोलंदाज तयार. कट केला चेंडूला. गॅप मध्ये टाकला. दिशा देण्याचं काम केलं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल. धावांचा पाठलाग करताना आलेला सुंदर असा चौकार ठोकली जाईल.
मास्टर सुरेख पुन्हा एकदा कट केला चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा चौकार आपण पाहतोय. समीर माही अंकाने आपण पाहिलं सड पातळ जरूर असेल. टेक्निक त्याची सुंदर आहे. आकड्याचा बुद्धीचा वापर करतोय. बाहेर जरा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतो. लगातार चौकार आपण पाहतोय. 15 धावा 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. नऊ चेंडू 11 धावांची गरज. आपली क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडं चेंज केलं बदलला जातोय. स्वतः प्रियश डीप कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय तैनात झालाय. चौथा चेंडू बुमराचा सुरू फटका डीप मिडविकेटर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतो या दरम्यान. दोन धाव्यांनी स्कोर कार्ड 17 आकड्यावरती. नऊ धावांची अजूनही गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो टाकण्याची गरज असेल. इथे पंचाने 2 रन समांतर केले. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. अधिक संघ संकटात सापडला आणि त्यानंतर आपण तो दिलदारी आपण पाहिली गेली कुमार कडून. स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 चेंडू 8 धावांची गरज. सुरेख फटका लाजवाब देखना फटका आपण पाहतो. गॅप मधून चेंडू ढकलतोय. काय म्हणावं आपण पाहतो या फलंदाजाला त्याच्या बॅट मधून जे गॅप शॉट पाहिले गेले. पहिले खुरंबाई असं खेळायचा पहिल्या डीपीएल दुसऱ्या डीपीएल ला. आता बबलू दादा असं खेळतो. अफलातून चेंडू टॉस करत नाही गॅप मधून ढकलतो. अकलेचा बुद्धीचा वापर सुरेख टेक्निकल माइंड आपण होतो. शांत डोक्याने खेळतोय. तुम्ही किती ओरडलात ना प्रमोद तो तुमचा ऐकणार नाही. मनीष व्यर्थ आहे तुझं बोलणं. मस्त पैकी खेळतो तो. इथे आपण पाहतोय पंचाची मागणी आपण या ठिकाणी केली. धावसंख्या स्कोर कार्ड हा चाललंय. अरे बबलू बाय आहे तिथे व्यवस्थितरित्या बघतोय. काही टेन्शन नाही. जरूर भेटेल डिसिजन. राकेश दादा बस जरा. दादा तू नको सांगू.
म्हणून नितेश स्कोरिंग आणि कॉमेंट्री पासून काहीच बोलायचं म्हणून आपण ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडे डिक्लेअर राकेश आम्ही कधी डिसिजन देणार नाहीत कारण मी जेव्हा माईकवरती असतो तेव्हा डिसिजन द्यायला जातच नाही. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतोय नो चेंडू. आवाज बंद कर जरा म्यूट कर.